नमस्कार. 7 जन्माची सतीश आणि प्रीती भाग 62 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर सगळे गाडीत बसण्यासाठी गाडीकडे जात होते. तेव्हा सतीश मात्र पुन्हा काउंटरकडे जातो आणि तो त्या काकांकडे पाहून प्रेमाने म्हणतो, "काका, खरंच सांगतो, आईस्क्रीम खूप छान होतं. प्रत्येक फ्लेवर एकदम परफेक्ट होता." तेव्हा काका हसत म्हणाले, "अरे वा, आवडलं तुम्हाला? खरंच तुम्हाला आईस्क्रीम आवडलं याचा आम्हाला मनापासून आनंद झाला." पुढे सतीश थोडा संकोचून पण मनापासून म्हणतो, "आणि हो काका, थोड्या वेळापूर्वी तुम्ही जे बोललात ना, त्या गमतीसाठी सुद्धा थँक्यू." काका क्षणभर त्याच्याकडे पाहू लागले. मग त्यांच्याही डोळ्यात खोडकर चमक येते. अहो, गंमतच केली होती. पण असा मुलगा असेल तर कोणालाही जावई म्हणावंसं वाटेल. तेव्हा सतीश लाजत हसतो. तो काहीच बोलत नाही, फक्त मान हलवतो. तो परत गाडीच्या दिशेने चालू लागतो. तर प्रीती दूरूनच हे सगळं पाहत असते. सतीश काकांशी काय बोलतोय हे तिला ऐकू येत नाही. पण त्याच्या चेहऱ्यावरचं ते हलकंसं हसू तिला काहीतरी वेगळंच सांगून जातं. नक्की काय बोलत होता तो? फक्त आईस्क्रीम बद्दलच की अजून काही? तेव्हा तिच्या मनात हलकीशी शंका डोकावते. सतीश गाडीजवळ येतो तेव्हा दोघेही नकळत हसतात. तेव्हा प्रीती मनात विचार करते की सतीशला विचारावं की काय म्हणत होतास काकांना, पण सगळ्यांसमोर विचारायला नको असं मनात म्हणते आणि गाडीत बसते. सगळे गाडीत बसतात. गाडी सुरू होते. रात्री उशिरा गाडी घरासमोर येऊन थांबते. सगळेच थोडे थकलेले असतात पण चेहऱ्यावर समाधानाचं हसू असतं. दरवाजा उघडताच प्रीतीची मम्मा आणि पप्पा हॉलमध्येच बसलेले होते. मुलांना पाहताच मम्मा हसत म्हणते, "खूप उशीर झाला यायला, भरपूर फिरला वाटतं." पप्पाही लगेच मुलांना विचारतात, "कसं वाटलं दीक्षाभूमी बघून?" तेव्हा सगळ्या मुली हसत म्हणू लागल्या, "खूप शांत, खूप प्रसन्न वाटलं अंकल. हे सगळं शब्दात सांगणं कठीण आहे." कार्तिकही लगेच म्हणतो, "खरंच अंकल, तिथे गेल्यावर मन आपोआप शांत झालं." सतीशही म्हणतो, "अंकल, खरंच असं वाटत होतं जणू सगळा गोंधळ मागे राहिला आणि आत काहीतरी स्थिर झालं." हे ऐकून प्रीतीचे पप्पा समाधानाने हसतात. "मग छानच. दीक्षाभूमी अशीच आहे, सगळ्यांच्या मनाला शांत करते." तोपर्यंत मम्मा सगळ्यांना पाणी देत म्हणते, "आता सगळे खूप थकले असाल. मुलांनो, आता जास्त बोलत बसू नका. सगळे पटकन झोपून टाका." "हो आंटी, खरंच आता झोपेची खूप गरज आहे आम्हाला," असं म्हणत मुली आपल्या रूमकडे जाऊ लागल्या. रूममध्ये येता सोनाली हळू आवाजात म्हणते, "आजचा दिवस खरंच मस्त गेला." तेवढ्यात मनाली पटकन म्हणते, "हो, पण आता कोणीच काही बोलत बसायचं नाही. सगळे गप्प झोपा, मला तर खूप झोप आले." तेव्हा सगळ्या मुली हसत म्हणाल्या, "मनाली, तुलाच काय, सगळ्यांनाच खूप झोप आले. आम्हीही झोपणारच आहोत." तेव्हा खरंच सगळ्यांना थोड्याच वेळात गाढ झोप लागली. पण प्रीती मात्र शांत बेडवर बसून खिडकीतून बाहेर पाहत असते. "जावई बापू," तो शब्द तिच्या मनात पुन्हा एकदा उमटतो. ती नकळत हसते आणि लगेच स्वतःला थांबवते. मुलांच्या रूममध्ये कार्तिक कंटाळून झोपलेला असतो, पण सतीशला झोप येत नसते. तो खिडकीत उभा राहून आजचा दिवस, प्रीतीचं हसू, तिच्या डोळ्यातली शांती सगळंच आठवत असतो. आता काही गोष्टी शब्दांशिवायच कळायला लागलेत, असं म्हणत तो शांतपणे लाईट बंद करतो आणि डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करत असतो. सकाळ होते तशी प्रीतीची झोप नकळतच उघडते. ती घड्याळाकडे पाहते तर खूपच उशीर झालेला असतो. तेव्हा रूममध्ये मात्र अजूनही सगळ्या मुली गाढ झोपलेल्या होत्या. कोणाची पांघरून अंगावर ओढलेली तर कोण उशी मिठीत घेऊन झोपलेली होती. प्रीती आधी बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पाणी मारते. केस थोडे विस्कटलेले, डोळ्यात अजून झोपेची हलकीशी झाक होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच ताजेपण असतं. ती ब्रश करत करत रूममध्ये येते आणि एक एक करून सगळ्यांना उठवायला लागते. "ए उठा ग, सकाळ झाली आहे. आज कुठे फिरायला जायचं आहे की फक्त झोपूनच काढायचं आहे? उठा लवकर." "अजून फक्त 5 मिनिटं प्रीती," कोणी पांघरून डोक्यावर ओढत म्हणत होतं. तेव्हा प्रीती हसत म्हणत असते, "5 मिनिटं नाही, सरळ उठा आता."
नाहीतर मी पाणी टाकते. तेव्हा मुली कुशी बदलत डोळे चवळत उठायला लागल्या. प्रीती बाहेर येते, ब्रश तोंडातच असतो. ती सतीश आणि कार्तिकच्या रूमचं दार हलकेच ठोठावते. सतीश, कार्तिक, उठा रे, सकाळ झाली आहे. आतून काहीच हालचाल होत नाही. तेव्हा ती पुन्हा थोडं मोठ्यानं दार ठोठावते. ए उठा रे लवकर, उशीर होतोय. आतून किलकिल आवाज होतो. तेव्हा सतीश दार उघडतो. तो अर्धवट झोपेत, केस विस्कटलेले, डोळे चवळत उभा असतो. आणि समोर प्रीती नाईट ड्रेसमध्ये ब्रश करत उभी असते. तिचे केस मोकळे, थोडे विस्कटलेले, तोंडात ब्रश आणि डोळ्यात सकाळचं निरागसपण असतं. तिला पाहता सतीची झोप एकदम उडते. त्याला असं वाटत असतं, याच्या आधीची सकाळ इतकी सुंदर कधीच नव्हती. तो क्षणभर काही न बोलता तिलाच पाहत असतो. प्रीती त्याच्याकडे पाहून ब्रश तोंडातून काढते आणि सहज म्हणते, काय रे सतीश, अजून झोपलाय? उठा लवकर. तेव्हा सतीश भानावर येतो आणि हलकसं हसतो. हो हो, उठलोच आता, असं प्रीतीला म्हणतो. मग सतीश आता कार्तिकलाही उठव असं म्हणत प्रीती वळते आणि आपल्या रूममध्ये जाते. प्रीती गेल्यानंतर सतीश दार हळूच बंद करतो आणि भिंतीला टेकून उभा राहतो. केसांवरून हात फिरवतो तेव्हा त्याच्या ओठांवर नकळत हसू येतं. तो हसत सरळ बेडवर झोपलेल्या कार्तिकच्या अंगावरच पडतो. अरे बाबा, कार्तिक झोपेतच कुरकुरतो. तेव्हा सतीश हसतच म्हणतो, उठ रे कार्तिक, काय भारी सकाळ आहे आजची. तेव्हा कार्तिक डोळे न उघडतच म्हणतो, काय झालं रे तुला एवढ्या सकाळी सकाळी? झोप येते मला, बाजूला हो. सतीश अजूनच खुशीत म्हणतो, अरे कार्तिक, काय सांगू तुला, आजची सकाळ एकदम परफेक्ट आहे. तेव्हा कार्तिक पांघरून डोक्यावर ओढत म्हणतो, तुला काय स्वप्न पडलं होतं का सतीश? इतकं का हसतोस? सतीश थोडा जवळ येऊन हळू आवाजात म्हणतो, स्वप्न नाही रे कार्तिक, तुला माहित आहे का, चक्क प्रीती आपल्याला उठवायला आली होती. हे ऐकताच कार्तिक अर्धवट डोळे उघडतो. म्हणजे? तेव्हा सतीश डोळे मिटून आनंदाने म्हणतो, सकाळी सकाळी तोंडात ब्रश, केस विस्कटलेले, एकदम साधी पण खूपच सुंदर दिसत होती ती. कार्तिक लगेच डोळे बंद करत म्हणतो, चालू झालं बाबा तुझं सकाळी सकाळी रोमॅन्टिक मूड. सतीश खांदे उडवत म्हणतो, अरे खरंच सांगतोय रे, झोपेतून उठलेली प्रीती पाहून माझा दिवसच सेट झाला. कार्तिक पोटावर हात ठेवत म्हणतो, पण सतीश, माझा मात्र दिवस अजून सुरू झालेला नाही. प्लीज मला झोपू दे रे. तेव्हा सतीश त्याला हलकेच ढकलतो. उठ रे कार्तिक, उशीर होईल, जायचं आहे ना आपल्याला. कार्तिक पांघरून बाजूला सारत हसत म्हणतो, हो आता उठलंच पाहिजे. थोड्याच वेळात सगळे तयार होऊन एक एक करून खाली येऊ लागले. थोडी झोप अपुरी असली तरी सगळ्यांच्या चेहऱ्यावर ताजेपणा असतो. तेव्हा घरात चहा आणि नाश्त्याचा मस्त वास पसरलेला असतो. किचनमध्ये प्रीतीची मम्मा सगळ्यांसाठी खूप प्रेमाने नाश्ता बनवत होती. टेबलवर सगळे नाश्त्यासाठी बसले. तेव्हा प्रीतीच्या मम्माने 3-4 प्रकारचे वेगवेगळे नाश्ते बनवलेले होते. सगळेजण एकत्र बसून मजेत नाश्ता करत होते. तेव्हा नाश्ता करत प्रीतीची मम्मा विचारते, काय मग मुलांनो, नीट झोप झाली का तुमची? तेव्हा सगळेजण हो, खूप गाढ झोप लागली होती आम्हाला असं म्हणतात. तेव्हा पप्पाही हसत विचारू लागले, आज काय प्लॅन आहे मग? तेव्हा सोनाली लगेच म्हणते, आधी नाश्ता करतो काका, मग बघू पुढे. तेव्हा सोनालीच्या अशा बोलण्यावर सगळे हसू लागले. पण प्रीती लगेच म्हणते, पप्पा आज आम्ही थोडं नागपूरमध्येच फिरणार आहोत. म्हणजे पप्पा, सेमिनरी हिल्स, फुटाळा तलाव, आणि पप्पा वेळ असेल तर बाजारात थोडी खरेदीही करू. अरे वा प्रीती, म्हणजे तू सगळं आधीच प्लॅन करून ठेवलेस वाटतं. पण हा प्लॅन चांगला आहे तुझा असं पप्पा म्हणतात. तेव्हा प्रीती लगेच म्हणते, हो पप्पा, आज आम्ही हे सगळं संध्याकाळपर्यंत फिरून येतो. म्हणजे संध्याकाळनंतर तुम्हा सर्वांसोबत थोडा टाइम स्पेंड करता येईल आम्हाला. तेव्हा अनिकेतही हसत म्हणतो, हो चालेल, मग संध्याकाळी मी आणि पप्पा घरी लवकर येतो. तेव्हा लगेच प्रीती पुढे म्हणते, आणि हो मम्मा, आज दुपारचं जेवण आम्ही बाहेरच करतो.
तेव्हा कार्तिक लगेच हसत म्हणतो, म्हणजे फोटो, गप्पा आणि मजा. प्रीती, अगदी परफेक्ट प्लॅन आहे तुझा. तेव्हा सगळ्या मुलीही म्हणाल्या, हो. आणि आता चला पटपट तयार होऊया. तेव्हा सतीश मात्र प्रीतीकडे पाहत मनातच म्हणत असतो, हा दिवस फक्त फिरण्यासाठी नाही. हा दिवस आपल्याला अजून जवळ आणणारा आहे. तुम्ही नागपूरचे असाल आणि तुम्हीही फुटाळा तलाव पाहिला असेल तर मला कॉमेंट करून सांगा. तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.